हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर. तर कशात सर्व आय होप नक्कीच मजेत असणार आहात. न्यू डे न्यू बिगिनिंग, डे स्टार्ट विथ यू ऑल यू लवली पीपल. तर आज आहे 15 ऑगस्ट. तर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज दिवसभर काय काय घडणार आहे ते मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. बाजूला जी बेल आयकॉन दिले आहे त्याला प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. सो आम्ही दोघांनी केलं आहे ट्विनिंग, म्हणजेच दाखवते. आता हा माझा लुक आहे आणि जॅकचा लुक दाखवते तुम्हाला. हा बघा असा. सो थोडंसं ट्विनिंग केलं व्हाईट. चला आता निघूया. हे शेण आहे भांडरी बायको, आम्ही कुठनं भेटली कसं. भांडरी आहे म्हणून 6 वर्ष संसार टिकवला. अच्छा, हमको सिखा रिया है. ए भांडकोर, त्याचे आणि बारक्याचे. जिलबीवाली चिच्चा काय होय काय आहे जिलेबी. एक नंबर. मी पण घेतले येलो कलर जेनी ऑरेंज. टाइम नंबर. इथं पाटील काकींच्या इथे वडापाव घ्यायला, म्हणजे जेनी खाते, मीच नाही खात अजून. इथं बघा ट्रॅफिक जाम केलंय. तुम्हाला एक बोलू का गाईज, खूप स्ट्रगल लागतं. जॉब सांभाळा, घर सांभाळा आणि त्यातूनच आपलं व्हिडिओसुद्धा बनवा. सो स्ट्रगल लागतं बाई, स्ट्रगल. आणि ते आम्ही करतोय. सो सपोर्ट करा. आणि आता जाते मी जॉबवर. सो आज मी लवकर सुटणार आहे, कारण आपली नंतर सुट्टी असणार आहे 1 नंतर. सो दिवसभरात काय काय घडतंय ते नक्कीच दाखवेन मी तुम्हाला. सो चला भेटू. आणि एवढं मी चालत येते, रोजचं अपडाऊन आहे माझं. सो A few moments later. तरी इकडे मी मस्तपैकी आता जिलेबी खाणार आहे, जी आपण मगाशी घेतलेली. आता थोडीशी खाऊया आणि भेटूया. बाहेर असं मस्तपैकी क्लायमेट झालं आहे, म्हणजे थोड्या वेळापूर्वी खूप जोरदार पाऊस आलेला आणि आत्ता ऊन पडलं आहे. थोडंसं मळपसुद्धा आहे. मळप मीन्स थोडंसं पावसाचं क्लायमेट वगैरे असं आधीमध्ये होत असतं. आणि वातावरण कसं आणि कधी चेंज होईल समजणार पण. म्हणजे आता 2 मिनटापूर्वी मुसळधार पाऊस पडला आणि 2 मिनटं नंतर कडाक्याचं ऊन. अजब आहे सगळं. सो चला आपण आता जिलेबी खाऊया आणि मग भेटूया. एक जिलेबी एन्जॉय करूया. सो चला. ऊन पसरलंय पूर्ण. वेदरचं आहे ना, काहीच आपण सांगू शकत नाही. म्हणजे 5 मिनटापूर्वी जर कडाक्याचं ऊन होतं ना, तर 5 मिनटानंतर आता पाऊस लागतो. पाऊस लागायला लागला की मस्त थंडगार अशी हवा सुटते. आणि जर ऊन असेल तर प्रचंड असं गरम होतं. काय करायचं. सो आता वाजले दुपारचा 1 वाजला आहे. सो आता माझी सुट्टी होणार आहे आणि मी जाणार आहे घरी. आणि त्याच्या पुढे काय काय असणार आहे ते दाखवेनच. पण हा खोटा पाऊस का आला? मी जायच्या टायमिंगला
आता बघा केवढा जोरात आला. हे बघा केवढा जोरात आलाय. आता मला घरी जायचंय आणि हा खोट्यासारखा आला इथे. काय करायचं आता तुम्हीच सांगा. गोष्ट माझा टाईम जातो इथे बराच. एक दिवस कुठे मला लवकर जायला भेटतोय तर हा पाऊस खोट्यासारखा हजर झाला. आणि हे आजचंच नाहीये हा. आम्ही कुठेही जायला, मी आणि जॅक कुठेही जायला बाहेर पडलो ना की हा हजर होतो. तुम्हाला खरंच एक गोष्ट सांगावीशी वाटते की जसं म्हणजे आता प्रत्येकाची चॉईस आहे आणि आवड आहे, पण खरं सांगते मला पॉडकास्ट एवढे आवडतात ना बघायला प्रचंड. म्हणजे त्यातून आपण आपल्यासाठी काय मोटिवेशन घ्यायचं आणि काय चांगलं त्यामध्ये आपल्याला भेटेल ते घ्यायचं असतं. तर त्यासाठीच मी पॉडकास्ट बघत असते. प्रत्येकाची रिअल स्टोरी त्यामध्ये दाखवली जाते. तुम्ही कुठल्याही कोणाचंही पॉडकास्ट बघू शकता ज्याच्यात रिअल स्टोऱ्या दाखवल्या जातात. एवढं काही जणांचं खूप स्ट्रगल आहे. ॲक्च्युली आमचा पण खूप मोठा स्ट्रगल आहे, अगदी लहानपणापासून आत्तापर्यंतचा. ठीक आहे, प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात चढउतार आणि ते सगळं सहन करत झेलतच इथपर्यंत आपण येतो. आणि कोणी डायरेक्टली मोठा होत नाही, टप्प्याटप्प्याने पायरीनेच माणूस मोठा होतो. सो प्रत्येकाचा स्ट्रगल असतो आणि ते बघायला आणि ऐकायला मला जास्त आवडतं पर्सनली. त्याच्यासाठी मी हे पॉडकास्ट वगैरे खूप जास्त बघत असते आणि त्याच्यातून मोटिवेट होता येईल या गोष्टी मला ऐकायला खूप जास्त आवडतं आणि मी त्या गोष्टी ऐकत असते. सो तुम्हाला सुद्धा आवडत असतील अशा रिअल स्टोरी ऐकायला तर नक्की बघा, खूप छान छान असतात. असंच एक दिवस म्हणजे जसं आम्ही बाकीच्यांचे सक्सेस स्टोरी बघतो, बाकीच्यांचं स्ट्रगल बघतो, तर त्यातून मलाही एकच गोष्ट वाटते की प्रयत्न करत राहावे. प्रयत्न केल्याशिवाय यश भेटत नाही आणि प्रत्येक गोष्टीला स्ट्रगल असतो. आपण जर चांगलं काम करतोय तर तिथे अडचणी ह्या प्रचंड येणारच, तर त्यासुद्धा पार करण्याची आपल्यात ताकद असायला पाहिजे. आणि आमच्या दोघांमध्ये नक्कीच आहे. आम्ही आमची परिस्थिती नक्कीच बदलू आणि एक दिवस आम्हीसुद्धा सक्सेस असू, आम्हीसुद्धा स्ट्रगल करू, आम्हीसुद्धा आमची सगळी स्वप्न पूर्ण करू. एक दिवस नक्की असा येईल की आम्ही खूप म्हणजे आमचीसुद्धा ओळख झालेली असेल आणि आम्ही सक्सेस असू. हां, मोस्ट इम्पॉर्टंट त्यासाठी तुमचा सर्वांचा सपोर्ट लागेल आम्हाला आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टची गरज आहे आम्हाला. सो आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या आणि सपोर्ट करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुमचा सर्वांचा सपोर्ट आम्हाला भेटेल आणि नक्कीच आम्ही एक दिवस जास्त सक्सेस असू आणि तुमच्यासाठी आम्ही काही ना काही नवीन घेऊच व्हिडिओज. सो स्टे ट्यून. इकडे आलेले आहेत जॅक सर आणि आता मी याच्याबरोबर जाणार आहे. चला. आणि इकडे बाजूला आपला नवीन पेट्रोल पंप पण झाला आहे, म्हणजे आधीचा होता जुना, तर आता जरा काम करून बाजूला आपल्याला तर दिसतंय ना तुम्हाला हिरवी पानं, त्याला आमच्या इकडे कोकणात लाजरी बोलतात. तुमच्या इकडे काय बोलतात सांगा. लाजरी म्हणजे दाखवते तुम्हाला. हे बघा, म्हणजे ती पानं एकदम मिटली जातात त्याच्यामुळे. गाईज आम्ही आहे ना आम्ही आहे ना जेवलो नाहीये. चला आम्हाला जेवाय देवा.
मस्त जोक मारा रे ये हस रे हलकट हस. फक्त जिलेबी खाल्ली मातावा चल मुद्रा तुला. तसा मी लाईफमध्ये आणि हे 5-6 वर्ष मी खूप स्ट्रगल केलं आहे म्हणजे पण सिरियसली सांगते आम्ही लहानपणापासून दोघांनी सुद्धा स्ट्रगल खूप केलं आहे आणि आत्ताही करतोय आमच्या स्वप्नांसाठी. स्वप्नांच्या पलीकडले. तर आम्ही इकडे निघालोय आता एका ठिकाणी जातोय मी आणि जॅक. तर बघूया. 3 hours later. थोडासा आवाज आहे पण समजून घ्या आता. तर आपल्याला इकडे म्हणजे आता मी बाहेरच्या साईडला बसले म्हणजे फ्रंट साईडला बसले. बॅक साईडला सुद्धा छान जागा आहे आणि मस्त आहे. आजूबाजूला परिसर वगैरे मस्त हिरवळ आहे. आजूबाजूला घरं आहेत भरपूर आणि मस्त पण मस्त मस्त इथे रील शूट करू. अजून आमच्या डोक्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या कन्सेप्ट आहेत की काय काय डेकोरेशन वगैरे करायचं. सो ते वगैरे करणार आहोत. छान असा एक आपला सेटअप तयार करायचा आहे व्हिडिओ शूटसाठी आणि रील शूटसाठी वगैरे. कारण बरेच आपला गॅप पडतो व्हिडिओमध्ये आणि रील्समध्ये सुद्धा. तर ते सगळं करायचं आहे. सो आता जॅक येणार आहे इथे. नाश्ता वगैरे करू आम्ही आणि मेन जोक असा झाला की जॅक गेला घरी खरं पण दोन्ही चाव्या म्हणजे एक चावी त्याच्याकडे असते घराची, एक चावी माझ्याकडे असते कारण मागे पुढे आम्ही घरी आलो तर त्याचसाठी. तर झाला विषय असा की दोन्ही चाव्या माझ्याकडेच राहिल्या आणि जॅक घरी गेलेला. सो आता नाश्ता करू आणि मग इथून आपण जाऊ. सो पुढचा म्हणजे ह्या व्लॉगचा नेक्स्ट व्लॉग असणार आहे तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे, खूप धमाल असणार आहे. धमाल म्हणजे आमच्यासाठी धमाल नाही पण ठीक आहे छान असणार आहे व्लॉग. तर तो पण बघा की आम्ही इकडे कशासाठी आलेलो, काय करायला आलेलो नक्की बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या आपल्या ब्लॉग्सना. तर असंच आम्ही काही ना काही नवीन नवीन तुमच्यासाठी घेऊन येऊ. सो आजचा ब्लॉग आपण थोड्या वेळाने एंड करणार. आलेला आहे आणि आपला नाश्ता सुद्धा आलेला आहे. दमला बिचार आहे. मस्त असं क्लायमेट झालं आहे पावसाचं आणि कसली हिरवळ आहे बघा. आम्ही कुठे आलो आहे आणि कोणाकडे आलो आहे आणि कशासाठी आलो आहे हे तुम्हाला आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये समजणार आहे. सो या व्लॉगला भरभरून प्रेम द्या आणि नेक्स्ट व्लॉगसाठी तयार राहा. नेक्स्ट व्लॉग येणारच आहे लवकरच. आणि आता आपण इथून निघणार आहोत कारण आपण आलेलो 4-4:30ला आलेलो इकडे. आता आपण जातोय. सो जॅकसुद्धा आला आहे. नाश्ता वगैरे भरपेट करून झाला आहे आमचा. एक सुकून भेटला दिवसभराचे उपाशी आणि आता खाल्ल्यावर. सो बघूया. मला सांगायचं हे होतं की आत्ता बरेच ॲक्सिडेंट होत आहेत रोडला. तर गाड्या चालवताना प्लीज स्वतःची काळजी घ्या, दुसऱ्याची काळजी घ्या आणि सावकाश गाड्या चालवा. तर आता आम्ही जातोय घरी. घरी जातो आणि मग तुम्हाला भेटतो कारण आता टेंगुल गाडी तुझ्या बुक्कीट टेंगुल. टेंगुल कारण दोघं पण खूप कंटाळलोय. सो आधी जाऊया कारण रोडला गाड्या पण खूप आहेत, पाऊस पण आहे त्यामुळे थोडंसं स्लिपरी झालं आहे रोड. सो चला जाऊया नंतर भेटू. 3 hours later. तर आता आपण आलोय घरी म्हणजे झाला थोडाच वेळ. आता आपण जे काय भाजी आणली आहे ती काढून घेऊया आणि नंतर जेवण पण बनवायचं आहे आपलं. 8 वाजून गेलेत. सो आधी भाजी वगैरे थोडंसं लावून घेऊया भांड्यामध्ये. Under the boughs where the shadows play, the
भाजी आणली आहे भेंडी, टोमॅटो, काकडी आणली आहे आणि मिरची, एवढं सगळं आणलं आहे. सो आता जेवणाला लागूया. A few moments later. आता इकडे बसलो आहे आम्ही जेवायला आणि जेवणामध्ये आहे मसाले भात, पापड आणि काकडी. तुमची शेंडी वाकडी. सो अशा प्रकारे आपला आजचा दिवस संपला आहे आणि आता मी ब्लॉग इथे एंड करते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा दिवस आणि आजचा ब्लॉगसुद्धा कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूला जे बेल आयकॉन दिले त्याला प्रेस करा आणि भरभरून सपोर्ट करा आपल्याला. सो असंच काही ना काही नवीन मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आणि आपला नेक्स्ट ब्लॉग लवकरच पोस्ट होणार आहे. तोसुद्धा खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. सो आता मी झोपणार आहे कारण मला प्रचंड अशी झोप येते आणि मला झोपता झोपता म्हणजे डोळा लागत आलेला आणि आठवलं की आपला ब्लॉग आपण एंड नाही केला आहे. सो असा होता आमचा आजचा छोटासा ब्लॉग. तर कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे सांगा. भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.